प्रभाग क्रमांक 21 नवी वस्ती, प्रभाग क्रमांक 21 तर काल दाखवला मी तुम्हाला। आज प्रभाग क्रमांक 22 नवी वस्ती बडनेराचे सारे उमेदवार तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत। अजूभाऊ आहेत, किशोरभाऊ आहेत, मेदवानी ताई आहेत, डोंगरे ताई, हे 2 पुरुष 2 महिला नव्या वस्तीच्या या साऱ्या भागात रवी भाऊचे शिलेदार प्रचारासाठी आले असून साऱ्यात पहिले अजूभाऊ जयस्वाल महासोबत। अजूभाऊ, बडनेरा शहर नवी वस्ती जर पाहिलं तर रेल्वे स्टेशन आपले ओळख, म्हणजे या भागात जर पाहिलं तर चांगले मोठे मोठे घर आहेत, पण दुसऱ्या भागात जर पाहिलं गरीब लोक आहेत। मोठे आणि छोटे याचा विकासाचा समन्वय अजूभाऊ कसे साधतील? दादा, प्रभाग क्रमांक 22 मध्ये माननीय आमदार रविभाऊ राणाच्या माध्यमातून आम्ही सगळ्यात जास्तीत जास्त सगळ्या दोन्ही एरियामध्ये काम केलेलं आहे। आम्ही आमच्यासाठी आमदार साहेबांसाठी पहिले छोटी एरिया जास्त महत्वाची आहे, नंतर मोठी एरिया, पण दोन्ही एरियात भरपूर कामं झालेले आहेत, म्हणून दोन्ही छोटी आणि मोठी एरियाचे लोक आमच्या सोबत आहे। एक जर विचार केला रविभाऊच्या माध्यमातून मोठे मोठे कामं दिसून राहिले, पण रोड, रस्त्या, नाल्या, स्ट्रीट लाईट याच्या बाबतीत थोडंसं मागं राहिला। येणाऱ्या कालखंडात रविभाऊची जादू चालली, चारी सीटा आल्या तर कोणतं योगदान राहील? दादा, मागचे काही महानगरपालिकेचे एरियात माजी नगरसेवकांचे काही इथे लक्ष नव्हते, त्यांनी काही काम केलेलं नाही, फक्त आमदार साहेबांवर पूर्ण लोड आला आहे। त्यांनी भरपूर कामं मागच्या 3 वर्षात करायचा प्रयत्न केलेला आहे, भरपूर कामं झालेली आहेत, बाकीचे कामही मंजूर होऊन आचारसंहितेमुळे थांबलेली आहे। येणाऱ्या काळात तेही पूर्ण होऊन जाईल। येणाऱ्या कालखंडात ते पुरे कामं करू। आणखीन एक हासरा चेहरा आमचे किशोरभाऊ जाधव आहेत। तर किशोरभाऊ, भगवंताची कृपा झाली, किशोरभाऊ नगरसेवक म्हणून आल्यात, तर आपल्या वार्डातल्या लोकांसाठी विचार जर केला तर नावालेच महानगरपालिका अमरावती बडनेरा आहे, पण लेखाचं त्या महानगरपालिकेत बडनेराचं अस्तित्व फार कमी आहे। कोणतं योगदान राहील की बडनेराची बी स्वतःची ओळख निर्माण झाली पाहिजे? बडनेरामध्ये 25 वर्षापासून जे जुने नगरसेवक आहे यांची परिस्थिती आता तुम्ही फिरून राहिले तर पाहिलेली आहे कशी चालू आहे। एकदम घाण आणि विचित्र प्रकार झालेला आहे, त्यामुळे आमच्यावर रविभाऊ राणांना एक विश्वास ठेवलेला आहे। पण मी आता ह्या वेळेस एक नवीन हे केलेलं आहे का बा ह्या बडनेरा शहरामध्ये फक्त नावासाठी शहर आहे, तर आमच्या रविभाऊ राणांना तर एक सगळ्यात मोठी म्हटलं आहे का बा महानगरपालिका जशी हे येईन तर त्याच्या आधी सगळ्यात पहिले अमरावती बडनेरा महानगरपालिका हे नाव देईन, म्हणजे आमच्या बडनेराला एक नाव येईन, नाही तर यांना खेळच ठेवलेला आहे हे। आणि इथं चांगले प्रतिनिधी नाही भेटल्यामुळे या बडनेराचे लय बेकार कंडिशन आहे। तर आमची एक सुविधा आहे का आम्ही त्यांना एक ॲम्ब्युलन्सची सुविधा करून देऊ, आणि जितकं लहान मुलांच्या शाळाचं हे जे छोटे मोठे प्रश्न आहे आम्ही हे सॉल्व्ह करू। रोड, नाल्या हे तर रवी भाऊ आम्हाला पूर्ण सहयोग करणारच आहे, पण आमचं हे म्हणणं आहे का लोकांना पैशाच्या अमाऊंट न दाखवता त्याच्या हारी न पडता हे आम्ही 4ही जणांना पॅनलने निवडून द्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो। 4ही जण निवडून द्या अशी विनंती करतो। एक काही डोंगरे ते बरोबर तर एक काळ असा होता, आता मी आपण जवळपास 5-6 वर्ष एकाच वयातल्या जिल्हा परिषद शाळा किंवा महानगरपालिकेची शाळा, नगरपालिका शाळेत आपण शिकलोय, त्या शाळेत लेकरच नाही, पण खाजगी वाले निरा रोगतच ओळणार। तुम्हाला सोडत नाही काय की डबल एकदा महानगरपालिकेची शाळा उठून उभ्या झाले पाहिजे आणि सर्वसामान्य लेकरासोबत श्रीमंताचे लेकर त्या शाळेत शिकले पाहिजे? खाजगी शाळेत निरा लुटणच लावला ना बापा, तुम्हाला असं वाटत नाही काय? बिलकुल, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। त्याच्यासाठी आम्ही रवी भाऊंच्या माध्यमातून आणि नवनीत भाभींच्या माध्यमातून ते काम करणार आहे की जिल्हा परिषद शाळा या डिजिटल झाल्या पाहिजे, की जेणेकरून जो समन्वय साधला पाहिजे जे प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे शाळेंचं, आणि तिथे फीजमुळे गरीब मुलं जे आहे ते शिकू शकत नाही, तर त्यासाठी पण आम्ही ते प्रस्ताव टाकलेले आहेत आणि ते लवकरच निवडून आल्यावर त्याच्यावर जास्त फोकस असणार आहे। स्त्री सशक्तीकरणाचा असणार आहे आणि सक्षमीकरणासाठी त्याच्यासाठी खास प्रयत्न, आणि महिला सुरक्षा सगळ्यात मोठा प्रश्न। या 3 मुद्द्यांवर काम करायची खूप इच्छा आहे। निवडून आल्यावर मी त्याच्यावर पूर्ण काम करेल। पहिले शिक्षणाचं म्हटलं, ताईनं सोबत महिला सुरक्षेचं म्हटलं, एक ताई आता मेदवानी बरोबर ना, महिला सुरक्षा म्हटल्यापेक्षा आज गोट अशी होऊन बसली की बडनेरा शहर जर म्हटलं तर काय राजो जमिनीचे भाव झाले, पण सर्वसामान्य महिला आजही बिचारा हाताला काम नसल्यानं अडचणीत आहेत। तुम्हाला असं वाटत नाही ताई की या ठिकाणच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार जर तयार केलं तर एवढं मोठं रेल्वे स्टेशन आहे ना, माल विकायला काहीच टाइम लागणार नाही, असं वाटत नाही काय की महिला बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार आपल्याला उठून उभा करता येईल? हाँ, हम लोग मतलब हम जो महिलाएं बचत गट चलाती हैं उन लोग को भी रोजगार प्रदान कर सके, उसलिए भी हम लोग पूरी कोशिश करेंगे उनके लिए कुछ काम उनको दिलवा सके कि घर बैठे बैठे वो मतलब
किसी पे आधारित ना रहे, अपने खुद से मतलब कमा सकें खुद के लिए। म्हणजे महिला उठून उभ्या झाल्या पाहिजे. एक प्रश्न राहिला त्या प्रश्नाचं उत्तर मला अजय भाऊ जे आहेत ना जयस्वाल याच्या तोंडातून ऐकायचं आहे. एक प्रश्न असा आहे की 1983 साली आपण संयुक्तीकरण झालं, म्हणजे दोन्ही नगर परिषदची महानगरपालिका झाली. पण आज असं वाटतं का की बडनेऱ्यातला माणूस जर त्या काही कागदपत्रासाठी कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याला वज्जर त्रास होते, तेच काम महानगरपालिका अमरावतीचं काम बडनेऱ्याच्या ऑफिस मधून सक्षम कसं करता येईल? मागच्या काही वर्षापासून हे सगळ्या गोष्टीसाठी प्रयत्नशील आहे आणि आता बडनेरामध्ये झोन झालेला आहे. काही आता ते बर्थ सर्टिफिकेट, डेथ सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट आणि इतर कागदासाठी अमरावतीत जावं लागत नाही. पण आता जेव्हा आम्ही निवडून येऊ त्याच्यानंतर सगळ्यात पहिले एक महानगरपालिकेचं नाव अमरावती बडनेरा महानगरपालिकेत पूर्ण प्रयत्न करणार आहे. आमदार साहेब अमरावती बडनेरा महानगरपालिका करणार आहे आणि बडनेराचा झोन ऑफिस जे आहे ते आणखीन ताकदीने ते सगळं कोणत्याही बडनेराचे आधुनिकरण बडनेराचे कोणत्याही म्हणजे नागरिकांना अमरावतीकडे जायची गरज पडणार नाही. सगळे काम बडनेरा महानगरपालिका बडनेरा झोन मध्येच होतील. तर हे आहेत युवा स्वाभिमानचे चारी नगरसेवक पदाचे उमेदवार मेजवानीताई डोंगरेताई, आमचे जाधव भाऊ आणि जयस्वाल भाऊ. येणाऱ्या कालखंडात या निवडणुका होतात. या निवडणुकीत रविकुमार राणा हा जादूगर माणूस कोणत्या प्रकारची खेळी करते, कारण तुम्हाला माहित आहे रविकुमार राणानं साहेबांची काळी फिरवली की जादूच करते. आणि विशेष म्हणजे दोन्ही म्हणजे जुनी वस्ती नवी वस्तीत एक दमदार तगडे उमेदवार दिला. का राजा मजा येऊन राहिली आणि सारी मजा आपली येणाऱ्या गावरान नेमतो. आणि हे सारे या ठिकाणी युवा स्वाभिमानचे उमेदवार मी तुम्हाला दाखवले.